मी श्री दिलीप मोहिते सर शिको आनंदे या तुमच्या आवडत्या चॅनेलसोबत आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी कविता क्रमांक 7 खोप्यामध्ये खोपा या कवितेचा स्वाध्याय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. पहा, आम्हाला हे समजले या कृतीमध्ये प्रश्न एक आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा. त्याच्यामध्ये अ प्रश्न आहे, सुगरण पक्षाने खोपा कोणासाठी बांधला आहे? उत्तर, सुगरण पक्षाने खोपा तिच्या पिलांसाठी बांधला आहे. आ, खोपा कोठे टांगला आहे? खोपा झाडाला टांगला आहे. प्रश्न दुसरा आहे, पुढील आकृती पूर्ण करा. कवितेत खोप्यासाठी आलेल्या उपमा पहा. झाडाला टांगलेला झोका, झुलता बंगला, गिलक्याचा कोसा या उपमा कवितेत खोप्यासाठी आलेल्या आहेत. प्रश्न तिसरा, खालील ओळींचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा. देखा पिलांसाठी तिनं झोका झाडाले टांगला. याचा भावार्थ याप्रमाणे सांगता येईल. सुगरण पक्षाने आपल्या पिलांसाठी खूप सुंदर खोपा बांधला आहे. पिलांच्या रक्षणासाठी तिने हा खोपा झाडाच्या फांदीला असा टांगला आहे की जणू तिच्या पिलांसाठी तो एक हवेवर झुलणारा झोकाच आहे. तिचा पिलांमध्ये जीव जीव झाडाले टांगला. या ओळीचा भावार्थ आहे, सुगरण पक्षाचा संपूर्ण जीव तिच्या पिलांमध्येच अडकलेला असतो. पिलांच्या संरक्षणासाठी ती स्वतःचा जीव धोक्यात घालून झाडाच्या उंचावर घरटे बांधते. जणू आपला जीवच तिने झाडाला टांगून ठेवला आहे. ही पाखराची कारागिरी जरा देखरे माणसा. या ओळीचा भावार्थ आहे, कवयित्री बहिणाबाई चौधरी माणसाला उद्देशून म्हणतात की हे माणसा, जरा या छोट्याशा पाखराची कारागिरी म्हणजेच कौशल्य डोळे उघडून बघ. सुगरण पक्षाची अद्भुत कलाकुसर बघ, तिचे कष्ट जाणून घे. ही तुले दिले रे देवाने 2 हात 10 बोट. भावार्थ आहे, माणसाला त्याचा मोठेपणा विसरायला लावत कवयित्री म्हणतात की देवाने तुला काम करण्यासाठी 2 हात आणि 10 बोटे दिली आहेत, बुद्धी दिली आहे. तरीही सुगरणीसारखा सुंदर आणि मजबूत खोपा स्वतःच्या हाताने बनवू शकत नाही. आता लिहिते होऊया. यामध्ये प्रश्न एक आहे, सुगरण पक्षांकडून आपणास काय शिकायला मिळते? याचं उत्तर आपल्याला याप्रमाणे लिहिता येईल. सुगरण पक्षांकडून आपल्याला मानवी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि मोलाचे गुण शिकायला मिळतात. सुगरण पक्षी कोणताही आळस न करता सतत कष्ट करून गवताच्या काड्या गोळा करतात आणि स्वतःचे घरटे बनवतात. यावरून सतत परिश्रम करणे, चिकाटीने काम करत राहणे शिकलो पाहिजे. अत्यंत लहान चोच असूनही सुगरण पक्षी अत्यंत नक्षीदार आणि मजबूत घरटे विणतात. यातून आपले कौशल्य कसे उत्कृष्ट करावे हे शिकायला मिळते. वारा, पाऊस या संकटांचा विचार करून आधीच सुरक्षित नियोजन कसे करावे हे शिकायला मिळते. आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेणे आणि त्यांच्यावर प्रेम करणे हा गुण त्यांच्याकडून घेता येतो. हा प्रश्न आहे, सुगरण पक्षाच्या खोप्याची रचना इतर पक्ष्यांच्या घरट्यांपेक्षा वेगळी कशी असते? याचं उत्तर याप्रमाणे लिहिता येईल. सुगरण पक्षाच्या खोप्याचा आकार एखाद्या उलट्या टांगलेल्या चंबूसारखा असतो. घरट्याला खालच्या बाजूने आत जाण्यासाठी एक लांब नळीसारखा बोगदा म्हणजेच प्रवेशद्वार असतो. या अरुंद बोगद्यामुळे साप किंवा इतर शिकारी पक्षी घरट्यात सहज शिरू शकत नाहीत. सुगरण पक्षी ओल्या गवताच्या किंवा बाभळीच्या पानाच्या बारीक पात्यांनी अत्यंत घट्ट आणि सुबक विणकाम करतो. इतर पक्षी फक्त काड्या रचतात, तर सुगरण पक्षी चोचीने गवताला बळकट गाठी मारून घरटे विणतो. थोडक्यात सुगरण पक्षी सुरक्षेचा आणि कलेचा विचार करून एक पक्का बंगला विणतो. अशा पद्धतीने आपल्याला इतर पक्ष्यांच्या तुलनेत या सुगरण पक्षाच्या खोप्याची माहिती लिहिता येईल. आता खेळू या शब्दांशी. यामध्ये प्रश्न एक आहे, शब्दांचे वचन बदला. झोका हे एकवचन आहे, याचं अनेक वचन झोके असं होईल. बंगले याचं एक वचन बंगला असे होईल. ही झाड याचे अनेक वचन झाडे असं होईल. ही पाखरे याचं एक वचन पाखरू असे होईल. प्रश्न 2 आहे, खालील शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा. सुगरण. आता पहा, या शब्दाचा आपण आपल्या वाक्यामध्ये कसा उपयोग करायचा. सर्व पक्ष्यांमध्ये सुगरण पक्षाने बांधलेले घरटे सुरक्षित असते. शब्द आहे झोका. झाडाला टांगलेला झोका पाहून मला खूप आनंद झाला. ही कारागिरी. चित्रकाराची कारागिरी त्याच्या सुंदर चित्रांतून पाहायला मिळाली. चोच. गरुड पक्षाची चोच अंकुचीदार असते. अंकुचीदार म्हणजेच टोकदार असते. आता जाहिरात. यामध्ये आपल्याला जाहिरातीविषयी काय दिलेलं आहे ते पाहूया.
आजच्या स्पर्धेच्या युगात जाहिरात हा महत्त्वाचा घटक आहे. आता जिकडे जावे तिकडे किंवा टी व्ही असू दे, इतर कोणतीही माध्यमं असू देत, वर्तमानपत्र असू दे, सर्वत्र जाहिरात आपल्याला दिसते आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे जाहिरात असते. एखाद्या उत्पादनाची जाहिरात करणं ही अत्यंत सर्जनशील कला आहे. सर्जनशील म्हणजे क्रिएटिव्ह म्हणजेच नवनिर्मिती आहे आणि एखादी जाहिरात तयार करणं ही सुद्धा एक कौशल्य आहे, कला आहे. ही कला आत्मसात करणं हे व्यवसायाच्या यशाचे महत्त्वाचे तंत्र आहे आणि आपला कोणताही व्यवसाय असू दे, तो आपल्याला जर वाढवायचा असेल, त्याची प्रगती करायची असेल, तर अर्थातच जाहिरात फार महत्त्वाची आहे. असं असलं तरी जाहिरात पूर्णपणे विश्वसनीय आहे किंवा नाही यासाठी त्यात दिलेल्या सर्व बाबींची शहानिशा करणे आवश्यक असते आणि जरी आपण अशा प्रकारच्या जाहिराती पाहत असलो तर त्या जाहिराती खऱ्या आहेत किंवा खोट्या आहेत, खऱ्या आहेत की खोट्या आहेत याचीसुद्धा आपल्याला शहानिशा करावी लागेल, चौकशी करावी लागेल, जाणून घ्यावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून आपण सजग असलो पाहिजे. आता इथे आपल्याला एक जाहिरात दिलेली आहे, सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. डॉक्टर सलीम अली पक्षी निरीक्षण मंडळ आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी पक्षी निरीक्षण सहल. शुल्क 30 रुपये. दिनांक 15 जानेवारी. वेळ सकाळी 7 वाजता. ठिकाण पळसदेव, उजनी जलाशय परिसर. मर्यादित 50 विद्यार्थ्यांसाठी. 10 जानेवारीपर्यंत नोंदणी करणाऱ्यास 10% सवलत. संपर्क डॉक्टर सलीम अली पक्षी निरीक्षण मंडळ इंदापूर. भ्रमणध्वनी पुढे मोबाईल नंबर दिलेला आहे. टिप म्हणजे महत्त्वाची सूचना आहे, सहभागी विद्यार्थ्यांनी एक वेळचा डबा, पाण्याची बाटली, टोपी, रोजनिशी किंवा दैनंदिनी, पेन या आवश्यक गोष्टी सोबत आणाव्यात. आता या जाहिरातीवरती आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं आपण काय लिहायची हे पाहूया. पहा इथे जाहिरात वाचलेली आणि खालील प्रश्नांची आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. त्याच्यामध्ये प्रश्न आहे, सहलीचे आयोजक कोण आहेत? आत्ताच आपण पाहिलेलं आहे, सहलीचे आयोजक कोण आहेत? तर डॉक्टर सलीम अली पक्षी निरीक्षण मंडळ इंदापूर हे सहलीचे आयोजक आहेत. सहलीची वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर आपल्याला याप्रमाणे वैशिष्ट्ये सांगता येतील. ही सहल पक्षी निरीक्षणाची आहे. खास विद्यार्थ्यांसाठी ही सहल आयोजित केली आहे. फक्त विद्यार्थ्यांसाठी ही सहल असणार आहे. 10 जानेवारीपर्यंत नोंदणी करणाऱ्यास 10% सवलत दिली जाणार आहे. पुढे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, सहलीसाठी वरील ठिकाणच का ठरवलं असेल? तर पळसदेव हेच ठिकाण का ठरवलेलं आहे असा त्यांचा प्रश्न आहे. आपल्याला याप्रमाणे उत्तर लिहिता येईल. पळसदेव हा उजनी जलाशयाचा परिसर आहे. मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा वावर या ठिकाणी असतो. अनेक स्थलांतरित पक्षी येथे पाहायला मिळतात. पक्षीप्रेमींसाठी पक्षी निरीक्षणासाठी हे उत्तम ठिकाण आहे. यामुळे सहलीसाठी पळसदेव हे ठिकाणच ठरवले असावे असे मला वाटते. आता वरील जाहिरातीत मुलांसाठी कोणती टीप देण्यात आली आहे? तर शेवटी जी टीप दिलेली आहे ते आपल्याला लिहायची आहे. सहभागी विद्यार्थ्यांनी एक वेळचा डबा, पाण्याची बाटली, टोपी, रोजनिशी किंवा दैनंदिनी, पेन या आवश्यक गोष्टी सोबत आणाव्यात ही टीप देण्यात आली आहे. विद्यार्थी मित्र हो, या कवितेचा स्वाध्याय आपण इथे पूर्ण केलेला आहे.